देवेंद्र फडणवीस आपले जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत त्यांनी मला खात्री दिलेली आहे की मी तुमचं काम करून देतो आणि त्यांच्याच शिष्टमंडळ मंत्रिमंडळामध्ये जे धनंजय मुंडे आहे जो माझा भाचा आहे तर त्यांनी माझी जागा हडप केलेली आहे एका नोकराच्या माध्यमातून असा माझा पूर्णपणे त्याच्यावर आरोप आहे। कारण कुठल्याही नोकराला म्हणा किंवा त्याच्या हाताखालच्या माणसांना एवढी हिंमत होत नाही की 3-4 करोडची जागा घेणे। त्यामुळे मी त्यांना त्याच्यावरच हा दोष लावणार आहे आणि खरं तर धनंजयला एवढं करायची गरज नव्हती। त्यांनी मला समोर येऊन बोलला असता की मामी तुझी जागा आहे आम्हाला हवी आहे तर आपण कमी जास्त व्यवहार करून ते देऊ शकलो असतो, पण त्यांनी मला फसवणूक केली। त्यांनी मला तिकडे परळीला त्याच्या नोकरांनी बोलवलं आणि नोकराला मध्ये ठेवलं। गोविंद बालाजी मुंडे हा जो त्याचा नोकर होता त्याला मध्ये ठेवलं आणि त्या नोकराच्या माध्यमातून माझी पूर्णपणे 64.50 आर जमीन त्यांनी माझी हडप केलेली आहे। ऑलमोस्ट 1.5 एकरच्या वर आहे। त्याच्यातली 27 गुंठे ही शासनामध्ये गेली आहे। शासनाचा सुद्धा रेडी रेट कमी दाखवून कमी पैसे त्यांनी मला मिळवून दिलेले आहे आणि मला माझी जागाही माहिती नव्हती कुठे आहे आणि मला ही जागा कोणाला विकतात हे पण माहिती नव्हतं। फक्त गोड बोलून मला परळीत बोलवलं आणि परळीत गेल्यानंतर त्यांनी मला ओलीस ठेवलं, पूर्ण म्हणजे अनुसुया हॉटेलमध्ये ठेवलं। अनुसुया हॉटेलमधून मला त्यांनी डायरेक्ट त्यांचे 4-5 माणसं लोक होते त्यांच्यासोबत त्यांनी तिथून मला रजिस्टर ऑफिसमध्ये नेलं। रजिस्टर ऑफिसमध्ये रजिस्ट्री लावताना काहीही रजिस्ट्रारने विचारलं नाही, डायरेक्ट सह्या केल्या, फोटो काढला आणि आम्हाला बाहेर पाडलं। रजिस्टर ऑफिसमध्ये किमान 50 लोक असतील, त्यातले कोण माझी जागा घेते हे पण मला कळलं नाही। आम्ही प्रचंड दहशतीखाली सह्या केलेल्या आहेत। एवढी दहशत त्याची तिथे असेल किंवा ह्यांनी आम्हाला दाखवली ती खरी आहे हे मला आज कळतंय जेव्हा हे प्रकरण सगळे उघडकीस येत आहेत। तोपर्यंत आपल्या घरातले नातेवाईक असे नाही असं प्रत्येकालाच वाटत असतं आणि ह्यामुळे मला आता पूर्णपणे ह्या जागेचा न्याय पाहिजे आहे आणि मामी आमचीच जागा होती ती आम्हीच सांभाळत होतो अशा पद्धतीने बोलत होता। मग माझ्या लक्षात आलं की ज्याच्याकडे मी न्याय मागते आहे तो त्या चोराकडेच मी जमीन दिली आणि त्याच्याचकडे मी न्याय मागते असं मला वाटलं। पण मी आता असं महाराष्ट्र शासनाला आणि आपल्या मुख्यमंत्र्यांना असं निवेदन करीन आणि माझी तुमच्या माध्यमातून त्यांना अशी विनंती आहे सांगणं आहे की त्यांनी ताबडतोब धनंजयकडून राजीनामा घ्यावा। मी तर म्हणते आमदारकी पण त्यांची रद्द करण्यात यावी। प्रचंड प्रमाणावर तिथे घोळ झालेला आहे आणि आमदारकी पण रद्द करून धनंजयनी स्वतः 10 वर्ष किमान जनतेमध्ये राहून काम करावं आणि स्वतः जमिनीवर यावं। जो माज चेहऱ्यावर दिसतोय तो त्यांनी आपला कमी करावा आणि जी दहशत त्यांनी पसरवलेली आहे ते दहशतीचं वातावरण कमी करावं। महाराष्ट्र शासनाला अजून एक माझं निवेदन असं आहे की महाराष्ट्र शासनाने तिथले सरकारी अधिकारी मराठवाड्यातले न ठेवता दुसऱ्या भागातले ठेवावे जेणेकरून तिथे कोणीही अशा प्रकारचे उद्योग करणार नाही, याला ऐकून असं करणार नाही। तुम्हाला पोलिसांनी 2 तास त्या ठिकाणी थांबवून ठेवलं, 2 तासानंतर रिसिव्ह दिली तरी धनंजय मुंडे यांचा पोलिसांवर दबाव होता का किंवा पोलीस आणि धनंजय मुंडे यांचं बीड जिल्ह्यात साठलोट आहे असं वाटतंय? हो नक्कीच आहे साठलोट। कारण कलेक्टर त्याच्या घरी जातो, त्याचेच लोक त्याच्याच हाताखालचे माणसं, तो गोविंद बालाजी मुंडे स्वतः मला सांगत होता साहेबांकडे कलेक्टर येतात, साहेबांकडे रजिस्ट्रार येतो, साहेबांकडे SP येतात। हे तर मी नाही बघितलं, त्यांचेच लोक मला सांगतात। आणि DM आहे, DM किंग आहे जे म्हणू ते इथे होतं, DMच्या शिवाय इथे जमीन विकल्या जात नाही सांगल्याशिवाय। मग माझ्या लक्षात आलं की त्यांनी माझ्या जमिनीमध्ये सुद्धा हस्तक्षेप केलेलाच आहे आणि याच्यात पंकजाचं पण मुखसंमती आहे। पंकजा पण काही अगदी फार धुतल्या तांदळासारखी नाही आहे, त्याच्यामुळे पंकजा तितकीच जबाबदार आहे। पंकजा सुद्धा काही दिवस इथे चांगल्या पदावर मंत्री होती आणि तिने परळी वैजनाथमध्ये काय केलं असं सांगा? काही सुधार केलेला नाहीये आणि ह्यांनी तर नाहीच केलं। यांनी जमीन लाटणं अर्ध्याच्या वर परळी पूर्णपणे ह्यांनी घेतलेली आहे। हे लोक 3 वर्ष दुसऱ्याच्या नावाने जमिनी घेतात, कायद्यातून 3 वर्षाची मुदत संपली की मग यांचे आपले काम चालू होतं। हा कौटुंबिक विषय होता। मग पंकजा मुंडे असतील किंवा इतर जी काही लोक आहेत पूनम महाजन असतील अशा कौटुंबिक पातळीवर सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न केला नाही का? पंकजा मुंडेंना हा विषय माहिती होता? पंकजा मुंडेला हा विषय माहितीच असणार आहे कारण पंकजा मुंडेच्या नावावरच या जमिनीची रजिस्ट्री झालेली आहे। कारण पंकजा मुंडेनी असं तिथे आम्हाला असं सांगितलं की पंकजा मुंडेनी कब्जा करून ठेवलेला आहे
एक झोपडी घरटं बांधून ठेवलेलं आहे, जे 2 जोडपे त्याच्यात राहतात. गाई गुरं चरत आहेत. तुमची जागा लिटिगेशनची आहे आणि अशा जागेमध्ये तुम्हाला भाव कमी मिळेल असं म्हणून त्यांनी मला अक्षरशः 3.5 कोटीची जमीन 21 लाखाला माझ्याकडे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केले. ते मी तसेच बँकेत ठेवलेले आहे, कारण मी कॅन्सल ऑफ रजिस्ट्रीची केस टाकलेली आहे. पंकजा मुंडेच्या बाबतीतच त्यांनी मला सांगितलं आणि हे पूर्णपणे प्रेशर आणून माझ्याकडनं दहशत ठेवून काम करवून घेतलं. मी नातेवाईक आहे म्हणून माझी वैयक्तिक केस आहे असं मुळीच नाहीये. मी पण समाजातली एक घटक आहे. मी जर नातेवाईक नसली तर मी परळीतल्या इतर जनतेसारखी यांनी मला पण लुटलंच असतं. मी आज आवाज उठवते. माझ्यामुळे कुठेतरी परळीतल्या जनतेला आत्मविश्वास येईल आणि परळीतल्या जनतेला कुठेतरी आवाज उठवावा असं वाटेल. कारण हे अशा पद्धतीचं ह्याचं वागणं आहे. याचं पूर्ण दहशतवाद इथे त्यांनी पसरवलाय. बिहारपेक्षा वर्स्ट परिस्थिती यांनी परळीमध्ये करून ठेवलेली आहे. आणि जे काही दुर्घटना घडलेली आहे आपल्या मस्साजोगची, त्याच्यामधून किमान ह्याचं तर सगळे प्रकरण बाहेर आले, ह्याचा मला आनंद आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.